विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। कोणासाठी महत्त्वाचा आहे? आता जी मुलं MHT-CET ची तयारी करतायत, 2 महिन्यात त्यांची आता एक्झाम आहे ऑगस्टमध्ये, त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। जी मुलं 11th मधून 12th मध्ये गेलेत त्यांच्यासाठीही महत्त्वाचं आहे, आणि जी मुलं आता ज्यांनी 10वी ची एक्झाम दिले आणि जे सायन्सला घेऊन MHT-CET ची तयारी करणार आहेत यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। महत्त्वाचा विषय काय की MHT-CET एक्झाम। आता मी गेली ना 15 वर्ष क्लासेस घेतोय। मी तुम्हाला सांगू का की CET एक्झाम मध्ये आता एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो की ज्या मुलाला बोर्ड एक्झाम थेरी रिटर्न एक्झाम मध्ये मॅथ्स मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात, तोच स्टुडंट CET मध्ये चांगला परफॉर्म करू शकत नाही, असं बऱ्याच वेळा घडलेलं मी बघितलंय। ओके, म्हणजे बघा की बोर्डच्या एक्झाम मध्ये टेक्स्टबुक मधलेच प्रश्न येतात, CET च्या एक्झाम मध्ये सुद्धा टेक्स्टबुक मधलेच प्रश्न येतात। मग असं का होतंय? मी तुम्हाला सांगू का, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला माहिती आहे। हत्ती जेव्हा ना लहान असतो ना तेव्हाच त्याच्या पायात की नाही साखळी बांधलेली असते। लहानपणी तो प्रचंड प्रयत्न करतो ती तोडण्याचा, त्यावेळेस त्याची ताकद कमी असते, ती साखळी किंवा तो म्हणतो ना आपण ठीक आहे साखळीच म्हणूया आपण, ती तुटत नाही। मग त्या हत्तीच्या मनात काय असतं की ही साखळी आपल्याला तुटणार नाही। पण जेव्हा तो हत्ती पूर्णपणे मोठा होतो, ओके, तेव्हा त्याच्यात एवढी प्रचंड ताकद असते, पण तरी देखील तीच साखळी त्याच्या पायात जरी बांधली जिला तो आरामात तोडू शकतो, परंतु तोडत नाही, कारण त्याची मानसिकता काय असते की ती तुटणार नाही। कधी मानसिकता तयार झाली? लहानपणी। मी तुम्हाला सांगू का, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बाबतीत असंच होतंय। MHT-CET कोणतरी तुम्हाला सांगणार फिजिक्स भयंकर टफ आहे, कोणतरी तुम्हाला सांगेल रिॲक्शन्स बापरे खूप बेसिक तुझं क्लिअर असेल तर जमणार, नाही तर नाही जमणार। मॅथ्स इंटिग्रेशन बापरे भीती निर्माण केली गेली तुमच्या मनात किंवा केली जाईल। मी तुम्हाला सांगू का, तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे। जगात कुठलीही गोष्ट अवघड नाहीये, कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये, सगळ्या गोष्टी होऊ शकतात। अगदी सिंपल साध्यातला साधा स्टुडंट देखील CET मध्ये परफॉर्म करू शकतोय। पण होतंय काय की मी असं ऑब्झर्व केलंय की 10वीला 95% आहेत, 96, 98% मार्क आहेत, पण CETत 100 सुद्धा क्रॉस करता येत नाहीत। यात अतिशय महत्वाचं काय माहितीये का, बऱ्याचशा गोष्टी, त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट हा CET एक्झाम बद्दल जरा डिस्कशन करूया बरं का। काय होतंय की एक पॉइंट मी क्लिअर करतो अगोदर। मी इथे फिगर ड्रॉ करतोय ना, तुमच्या पटकन लक्षात येईल ती कशाची आहे। ड्राय सेल। ड्राय सेलच्या मध्ये कार्बनचा रॉड असतो, हे सगळ्यांना येतं। मी ऍडमिशनला एखादा स्टुडंट आला ना, ड्राय सेल बद्दल एखादा प्रश्न विचारतोच बरं का, लक्षात घ्या, ते पटकन सांगतात मध्ये कार्बन रॉड असतो। पण जर बाकीचं काही विचारलं तर येत नाही, कारण 8th स्टँडर्डला तयारी कशी केली, 8वीला हा कन्सेप्ट आहे बघा ड्राय सेल, 8वीला त्यांनी डायग्रामची प्रॅक्टिस एवढी केलीच नाही। बरं, याच्यामध्ये पेस्ट असते, केमिकल्स असतात, लक्षात घ्या। मग 8वीला ते थोडंसं अवघड वाटतंय, दिलं सोडून, किंवा युनिट टेस्टच्या वेळेस अभ्यास केला, ठीक आहे। आणि 8, 9, 10 पर्यंत तुम्ही असा अभ्यास करता बाळांनो, लक्षात घ्या की फक्त एक्झाम पुरतं, जे त्या दिवशी पाठ असतं, पण व्हेरी नेक्स्ट डेला तुम्ही सगळं विसरून जाता। या प्रकारे तुम्ही अभ्यास केलाय म्हणून CET ची एक्झाम टफ जाते, लक्षात घ्या। मी तुम्हाला सांगू का अभ्यास कसा केला पाहिजे। आता हा जो ड्राय सेल आहे ना, ओके, वरती इथं असते ब्रास कॅप, ब्रास कॅप। मी तुम्हाला सांगू का, परफेक्ट स्टडी पाहिजे। हा जो कंटेनर आहे तो झिंक पासून बनलेला कंटेनर आहे, ओके। त्याच्या भोवती जी पेस्ट असते ती असते झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडची, ओके। हा जो रॉड आहे तो कार्बन रॉड आहे। बरं, कार्बन रॉडच्या भोवती ही जी पेस्ट आहे ती असते MnO2+ ग्राफाईटची, ओके। आता मला सांगा, तुमच्या नजरेत ही डायग्राम फिक्स पाहिजे। बरं, आता पहिला प्रश्न मी घेणार आहे जेईचा। ड्राय सेल, कंटेनर ऑफ ड्राय सेल इज मेड फ्रॉम, आणि ऑप्शन काय सांगा, झिंक। पडले जेईला तुम्हाला 4 मार्क, ओके। कॅप कशापासून बनलेली आहे? ब्रास पासून। हा प्रश्न विचारतील। आता होमवर्कला सांगतो तुम्हाला, पेस्ट कोणती तर मी तुम्हाला सांगितलं की, पण CETत आलेला प्रश्न
की यातला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कोण आहे, निगेटिव्ह कोण आहे. ऑब्विसली हा पॉझिटिव्ह आहे. ब्रास कॅप पॉझिटिव्ह आहे का, हा कार्बन रॉड पॉझिटिव्ह आहे. करा होमवर्क. त्याच्यानंतर निगेटिव्ह कोण आहे, मग हा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह कोण तुम्हाला माहिती आहे. मग जो निगेटिव्ह आहे ओके त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं, तो ॲनोड असतो, लक्षात घ्या. मग तुम्हाला सीईटीत विचारतील, जेईत विचारतील, ह्यात ॲनोड कोण आहे, कॅथोड कोण आहे, ऑक्सिडेशन कोणाचं होतं, रिडक्शन कोणाचं होतं. म्हणजे एवढा बेसिक स्टडी पाहिजे रे बाळांनो. तुमच्या लक्षात आलं का. अतिशय ती कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. प्रश्न इझीच येणार आहेत, प्रश्न सोपेच असणार आहेत, पण ती कन्सेप्ट क्लिअर असेल तर होईल. कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्या लक्षात घ्या. ओके, मग तुमच्या लक्षात आलं. सोपे प्रश्न असणार आहे. बरं, आता महत्वाचं, फिजिक्स अवघड वाटतं ना तुम्हाला, केमिस्ट्री अवघड वाटते ना तुम्हाला, किंवा सांगितलं गेलं की अवघड आहे म्हणून. नाही आहे. आता एक सांगतो, पहिली गोष्ट आपण ही एक फिजिकल प्रॉपर्टी विचार करूया, टेम्परेचर. आणि मी तुम्हाला परत 8th स्टँडर्ड करच नेणार आहे. हीट नावाचा टॉपिक होता 8वीला. आता हे मला पटकन कसं कळतंय, कारण मी 8वीच्या मुलांना पण शिकवतो. माझाच मुलगा आता 8वीत गेलाय. ओके, मेन पॉइंट काय, हीट हा जो टॉपिक आहे ना, ह्याच्यात टेम्परेचरचे युनिट दिलेत. डिग्री सेल्सिअस बरोबर आहे, केल्विन आणि फॅरनहाइट, डिग्री फॅरनहाइट म्हणूया आपण. तर मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही ना 2021चं कदाचित स्कोर बुस्टरचं टेस्ट सिरीज घेतली असेल. तुम्ही 21 तारखेचा 21 सप्टेंबर गेल्या वर्षीचा पेपर डे 1 शिफ्ट 1 बघा. त्यात त्यांनी समथिंग काहीतरी -54 डिग्री सेल्सिअस दिलंय आणि त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचंय. अरे किती सोपं आहे हे. सेल्सिअसचं केल्विनमध्ये कन्वर्ट करताना फक्त तुम्हाला +273 करायचे आहेत, प्लस. पण ते प्लस हे मायनस ॲक्च्युली सबस्ट्रॅक्शन होणार आहे. आन्सर तुम्हाला 1 मिनिटात, 4-5 सेकंद सबस्ट्रॅक्शन केलं की आन्सर मिळणार आहे. इझी. बर, तुम्ही PYQs काढून बघा की तुम्हाला सेल्सिअसचं कन्वर्जन फॅरनहाइटमध्ये करायचं आहे, फॅरनहाइटचं कन्वर्जन सेल्सिअसमध्ये करायचं आहे. 8वीला एक पॉइंट आहे, एक सेंटेन्स आहे की -40 ही अशी व्हॅल्यू आहे की जी डिग्री सेल्सिअसमध्ये त्याची व्हॅल्यू तीच आहे आणि फॅरनहाइटमध्ये तीच आहे. म्हणजे काय सांगू का, आता सांगतो. डिग्री फॅरनहाइटचे फॉर्म्युला काय, 9/5 डिग्री सेल्सिअस +32. आता समजा सेल्सिअसमध्ये तुम्हाला व्हॅल्यू -40 दिले, करून बघा आता. चला, ह्या 40ला -40ला 5 ने डिवाइड करा, 8 येणार आहे. 8 9 72 -72 येणार आहे. त्यात +32 करा, परत -40 फॅरनहाइट एवढी व्हॅल्यू येईल. आता 8th स्टँडर्डमध्ये आणखीन एक क्वेश्चन होता या कन्सेप्टवरती की अशी व्हॅल्यू सांगा फॅरनहाइटमध्ये की जी सेल्सिअसमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याच्या डबल असते. ओके, म्हणजे याचा अर्थ मग मी काय करणार, त्या केसमध्ये ही जी आहे फॅरनहाइट त्याच्याऐवजी 2C पुट करणार, डबल प्लस मायनस करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि मग सेल्सिअसमधली व्हॅल्यू मला फाइंड आउट करता येईल. प्रश्न खूप सोपे आहेत रे, प्रश्न खूप सोपे आहेत. आता मी तुम्हाला सांगू का, फिजिक्समध्ये काय करा माहिती आहे का, की सगळ्यात महत्त्वाचं ती जेव्हा कन्सेप्ट एखादी क्लिअर होईल, समजा ओहम्स लॉ असेल, ओके, ही कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ऑब्वियसली त्याच्यावरती एक तरी काय असेल, फॉर्म्युला असणारच आहे फिजिक्समध्ये. ओके, फॉर्म्युला आला ना तुम्हाला, त्यातल्या प्रत्येकाचं युनिट आलं पाहिजे विथ कन्वर्जन लक्षातच घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला फास्ट, तुम्हाला अप्रॉक्सिमेट काय जमले पाहिजेत, कॅल्क्युलेशन्स जमलेच पाहिजेत. फास्ट, मन शांत ठेवून पट 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 क्वेश्चन्स तुम्हाला जमले पाहिजेत. अरे पैकीच्या पैकी मार्क मिळतील फिजिक्समध्ये, का नाहीत मिळणार, एवढं सोपं असल्यावर लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, अरे एवढी उदाहरणं आहेत माझ्याकडं की अतिशय सिंपल प्रश्न असतात, अतिशय सिंपल. पण तुम्हाला जर आता बघा, हे मी अगोदर बऱ्याच वेळा बोललोय. आता हे जे कॅपॅसिटर आहेत ना, हे पॅरलल अरेंजमेंटमध्ये आहेत. ओके, आता 3 कॅपॅसिटर पॅरलल अरेंजमेंटमध्ये आहेत आणि पॅरलल अरेंजमेंट असेल तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढताना त्यांची ॲडिशन करायची असते. मग याची व्हॅल्यू जर 10 मायक्रोफॅरेड असेल, याची 10 असेल, याची 10 असेल, टोटल 30 येणार ना. किती सिंपल आहे. हे पण परीक्षेत प्रश्न आलेत, इतके सोपे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत, लक्षात घ्या. मग माझी अपेक्षा आहे, आता घाबरायचं नाही आहे, सुरुवात करायची आहे. हां, कन्सेप्ट वाईज जावा तुम्ही, घाई गडबड करू नका.
केमिस्ट्रीमध्ये अतिशय इझी टॉपिक आहेत. केमिकल कायनेटिक्स आहे, सोल्युशन आहे, थर्मो आहे आणि एकूण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्हाला न्यूमेरिकल्सचे. ओके, हां, आता तुम्ही सर्च करा, समजा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स सह्याद्री ट्युटोरियल्स, इंटिग्रेटेड रेट लॉ सह्याद्री ट्युटोरियल्स असं सर्च करा. बरं, मी एकटा नाही आहे, खूप यूट्यूब चॅनल्स आहेत, काही नवीन यूट्यूब चॅनल्स तयार झाले जे बेस्ट आहेत. लक्षात घ्या ना फायदा करून. मी तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या लाखो रुपये भरलेल्या अकॅडमीजमध्ये जे तुम्हाला मिळालं नाही ते तुम्हाला यूट्यूबवर मिळणार आहे. दिनेश सर आहेत, पवन वाघ सर आहेत, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आहेत, निशांत पटवर्धन सर आहेत. एखाद दुसरं नाव चुकून माझ्याकडून राहून जाईल म्हणून आपण सांगायचं, पण यूट्यूबच तुम्हाला उपयोगी पडलंय आत्तापर्यंत, हे तुम्ही मान्य करा. मी तर बघा, मी माझं हे सांगत नाही आहे, पण रियालिटी आहे. कुठलाही डाऊट येऊ द्या. इव्हन मी तुम्हाला सांगू का, नाटाच्या एक्झामची तयारी करण्यासाठी सुद्धा बेस्ट यूट्यूब चॅनल अवेलेबल आहेत आर्किटेक्चर एक्झामसाठी. ओके, पण होतं काय की आता पालकांचं असं झालंय की मोबाईल मुलांकडे द्यायचा का नाही द्यायचा इथपर्यंत पालकांचे विचार सुरू झालेत. का? तो कायम गेम खेळत बसतोय, तो मोबाईलवरती टाइमपास करतोय, ते इंस्टाग्रामचं वेळ लागलंय. ओके, होतं काय बाळांनो समजून घ्या, कुठलीही गोष्ट असू दे त्याचे फायदे असतात, तोटे असतात. तुम्ही काय करताय, तुमचं चाललंय काय, एकदा स्वतःच्या मनाला विचारा. आपलं टार्गेट काय, आपल्याला करायचं आहे काय, हे ठरवा एकदा. जिद्दीनं अभ्यासाला सुरुवात करा. जगात मी सांगितलंय अशक्य काही नाही आहे. तुमची परिस्थिती कशी असू दे, तुम्हाला ते अभ्यास शिक्षणापासून रोखू शकणार नाही आहे. जिद्द पाहिजे तेवढे लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, भीतीच रे बाळांनो, पेपर कसा असेल, पेपर इझी जाईल का. मी तुम्हाला सांगू का, अगदी माझं उदाहरण घेऊया. ठीक आहे, मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये आहे, मी साताऱ्यात आहे. ठीक आहे, इथं मी माझ्या बॅचला शिकवतोय. ते जर मला सांगण्यात आलं नाही महाराष्ट्रातले बेस्ट असे 60 स्टुडंट येणार आहेत आणि त्यांच्यावर तुम्हाला सेमिनार द्यायचं आहे, त्यांचे डाऊट्स तुम्हाला क्लिअर करायचे आहेत, मग माझ्या पण मनात भीती निर्माण होऊ शकते किंवा होणारच आहे. अरे बाप रे, एवढे हुशार विद्यार्थी, मग मला जमेल का, ते काय प्रश्न विचारतील. असं जर मी करून गेलो ना, काही जमणार नाही आहे. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. त्याला 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली म्हणूया आपण, 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमचे जे पार्टनर आहेत साळुंखे सर, ते इंग्लिश शिकवतात. ओके, मी एकदा ना अल्जेब्रा घेत होतो 10th स्टँडर्डचं. ओके, आणि साळुंखे सर म्हणले की मला पाठीमागं बसायचं, म्हणजे बसू का लेक्चरला. ओके, मी म्हणलं बसा. माझ्या मनात विचार आले, अरे सर बसतायत, माझं एखादं गणित चुकलं तर. आणि तुम्हाला खरं सांगू का, खरं सांगतो, त्या दिवशी माझं एक गणित चुकलं. सिंपल होतं, पण लवकर मला चूक पण सापडेना आणि ते सर फळ्याकडेच बघत होते. मला अजून तणाव आला थोडासा. मी काय सांगतोय क्लिअरली तुमच्या लक्षात आला, तणाव निर्माण झाला, प्रॉब्लेम क्रिएट झाला. अरे जो प्रॉब्लेम मी कायम शिकवलाय तोच मला कसा अडतोय. मग एका मुलीनं सांगितले, घाटगे त्या मुलीचं आडनाव होतं. ही गोष्ट मी विसरलोच नाही आहे, कारण ही इम्पॉर्टंट आहे. तिनं मला सांगितलं एक स्टेप, सर त्या स्टेपमध्ये तुम्ही चुकलाय. सिंपल चूक झाली होती. का? मीच क्रिएट केली ती. पण मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देणार आहे. 5वीच्या बॅचला मी एकदा शिकवत होतो. लक्षात घ्या, स्कॉलरशिपची जरा तयारी करून घेत होतो. हे असले प्रॉब्लेम होते बरं का, की मिसिंग नंबर वगैरे, आणि बेकार लॉजिक असतं त्यांचं. लक्षात, काय पण लॉजिक असतं. त्या केसमध्ये सुद्धा सांगतो, म्हणजे पहिली जी घटना घडली त्यानंतर 2-3 वर्षांनी मी हे शिकवत होतो. ओके, पुन्हा साळुंखे सर वर्गात आले होते. ओके, बघा मी या सगळ्या गोष्टी खऱ्या सांगतो, लक्षात घ्या. त्यांना बसायचं होतं. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, आमच्याकडे जास्त ऑफिस वगैरे असं अवेलेबल नाहीच आहे आमच्या ऑफलाईन क्लासमध्ये. सिम्पल आमचा क्लास आहे. मेन पॉईंट काय, सर बसले पाठीमागं आणि मी मुलांना काय सांगितलं तुम्हाला सांगतो. मी मुलांना म्हटलं, कुठला पण प्रश्न विचार, तुम्हाला सोडवून देतो. शपथ, मी खरं बोलतोय, सगळं लक्षात घ्या. सिरियसली त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली मी, कॉन्फिडेंटली म्हणूया आपण. का? कारण मी ठरवलं होतं आता नाही चुकायचं, जमतंय, सगळं इझी आहे. तेच जर मी म्हटलं असतो, बापरे काय पण लॉजिक असतो, अवघड प्रश्न असतात, सुटतील का आपल्याला, अवघड झालं असतं. मग आजपासून काय बदल करायचा आहे की जमणारच आहे आपल्याला, करायचंच आहे आपल्याला. लक्षात घ्या, होणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या बेस्ट क्लासेसमध्ये, बेस्ट कॉलेजेसमध्ये, मला म्हणायचं बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, बेस्ट गव्हर्नमेंट तुमचे काय असतील ते, ॲग्री कॉलेजमध्ये, फार्मसी कॉलेजमध्ये आपली स्टुडंट असणार आहेत, तुम्ही असणार आहे. लक्षात घ्या. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला हे मोटिवेट तर करतोयच, कॉमेंट्स ऑफ असणार आहेत. लक्षात घ्या, फोकस अभ्यासावर पाहिजे 2 महिने, बिलकुल टाइमपास नाही पाहिजे. लक्षात घ्या, मी ओरडतो मुलांना बऱ्याच वेळा, नको ते व्हिडिओ बघत बसू नका. 8-8, 9-9 तासाचे व्हिडिओ बघायची काही गरज नाही आहे.
शॉर्ट व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती बऱ्याच ठिकाणी आहेत, तेच करा. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.